नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी विषयावरती. तर मित्रांनो, आज आपण तलाठी भरतीविषयी अगदी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. म्हणजे नक्की परीक्षेचं स्वरूप कसं आहे, आपल्याला किती विषय असतात, त्याचा परीक्षेचा पॅटर्न नक्की काय आहे, किती गुणांसाठी एक्झाम होते वगैरे. त्यानंतर पुस्तकं जी आहेत ती कोणती वाचायला हवी, त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी प्रत्येक म्हणजे एका विषयाकरता 2 ते 3 पुस्तकं सांगेल. त्यापैकी तुम्हाला कोणतंही एक जे आहे ते घ्यायचं आहे. त्यानंतर मग सगळं आहे आपल्याकडे, जसं की परीक्षेचा स्वरूप आपल्याला माहिती झालेलं आहे, किती प्रश्न वगैरे आहेत, किती कोणते कोणते पुस्तकं वाचायचे, पण त्यानंतर अभ्यास नक्की कसा सुरू करावा, सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. पण त्यापूर्वी जर मित्रांनो चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे जेवढं काही फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट असेल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि सोबतच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल, म्हणजे या व्हिडिओनंतरही तुम्हाला तलाठी या पदाविषयी कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल, तर तुम्ही चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची आयडी जी आहे दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता, तुमचे डाऊट्स जे आहेत तिकडे विचारू शकता. तर आता मित्रांनो, तुमचा थोडा वेळ नका, आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आपला म्हणजे तुमचा सगळ्यात पहिला डाऊट काय असतो, की परीक्षेचं स्वरूप नक्की कसं आहे, हा प्रत्येकाला पडणारा प्रश्न. तर मित्रांनो, महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा ही महाराष्ट्र महसूल विभागाअंतर्गत, तर महाराष्ट्राचा महसूल विभाग जो आहे त्याच्या अंतर्गत ती परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा राज्यस्तरीय असून जिल्हानिहाय भरती जी आहे ती केली जाते. परीक्षेचं स्वरूप जे आहे तर ते बघा, परीक्षेचा प्रकार जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होते. कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, ओके, सीबीटी. तर प्रश्नाचा प्रकार जो आहे तो बहुपर्यायी प्रश्न असतो, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असते. वरती एक प्रश्न असतील, म्हणजे वरती प्रश्न दिला असेल आणि खाली त्याचे 4 ऑप्शन असतील. यापैकी आपल्याला एक पर्याय जो आहे तो निवडायचा असतो. आणि एकूण गुण किती, तर 200 गुणांचा तुमचा हा पेपर होतो. टोटल किती गुणांचा पेपर असतो, 200 गुणांचा पेपर असतो. प्रश्नाची संख्या किती असते, 100 प्रश्न. म्हणजे मित्रांनो, एका प्रश्नाकरिता तुम्हाला या ठिकाणी 2 गुण जे आहेत ते दिले जातात. नंतर वेळ जो आहे 2 तासाचा वेळ, म्हणजे 100च प्रश्न. जसं कंबाईनला जे असतात आपल्याला, तर 100 प्रश्न असतील, त्या 100 प्रश्नाकरिता 200 गुण असतील आणि त्या 200 गुणाकरिता म्हणजे या 100 प्रश्नाकरिता तुम्हाला 2 तासाचा कालावधी सुद्धा दिला जाईल. मग त्यानंतर नकारात्मक गुणदान जे आहे ते नसेल, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर निगेटिव्ह मार्किंग नाही, हे लक्षात घ्या. मग आपण काय काय बघितलं, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल, 100 प्रश्न असतील, 200 गुण असतील, ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतील, 2 तासाचा कालावधी असेल आणि नकारात्मक गुणदान म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसेल. त्यानंतरचा सगळ्यात मोठा डाऊट म्हणजे काय, की किती आणि कोणते विषय. तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात पहिला विषय जो आहे तो असतो मराठी. तर मित्रांनो, मराठीवरती तुम्हाला जवळपास 25 प्रश्न. तर आता याचं प्रश्नांचं डिवायडेशन कसं केलेलं आहे, तर मराठीला 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजीला 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञानला 25 प्रश्न 50 गुण, तर बौद्धिक क्षमतेला 25 प्रश्न 50 गुण. मग आता मित्रांनो, यामध्ये आपल्याला जे विषय दिलेले आहेत बघा, एकूण 100 प्रश्न संख्या झाली आणि त्या ठिकाणी 200 गुण झाले. मग आता पुस्तकं कोणती वाचावी हे बघण्या अगोदर आता हे जे विषय आहेत, मराठी आहे, इंग्रजी आहे, आता इथे एक विषय बघा, सामान्य ज्ञान. तर मित्रांनो, यामध्ये हे सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला काय काय असेल, तर इतिहास तुम्हाला असेल, त्यानंतर काय असेल, तुम्हाला भूगोल असेल, जिओग्राफी असेल, ओके. नंतर तुम्हाला या ठिकाणी पॉलिटी पण असेल, त्यानंतर असेल इकॉनॉमिक्स पण असेल, चालू घडामोडी वगैरे पण असेल. हे सगळं मिळून जीएस असेल तुमचं. मग हे जीएस जे आहे त्याच्याकरिता मी सेपरेट म्हणजे बुक पण सांगेल तुम्हाला काय काय करायचं आहे, कोणते बुक्स तुम्ही तात्यांचा ठोकळा वगैरे पण यूज करू शकता. पण जर तुम्ही ऑलरेडी इकडे एमपीसीच्या मार्फत येणारी कंबाईन म्हणजे ग्रुप बी ग्रुप सीची तयारी करत असाल, तर तुमचा हा पोर्शन जो आहे तो चांगला असतो, ओके. पण ज्यांना फक्त तलाठी भरतीवरती फोकस करायचा असेल, मग त्यांच्याकरिता नक्की काय केलं पाहिजे, या गोष्टी पण आपण पुढे डिस्कस करूया. तर बघा, पुढचं आहे की पुस्तकं नक्की मग कोणती वाचावी. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं मी जीके जीएस का घेतलं, मराठी आणि इंग्रजी सोडून अगोदर जीके आणि जीएस का सांगते, तर बघा, जीके जीएस करता तुम्ही सगळ्यात अगोदर स्टेट बोर्ड जे आहे ते चांगली करा. स्टेट बोर्ड जे आहे ते चांगली करा. आणि नंतर आता ज्यांचं ऑलरेडी इकडे झालेलं आहे, म्हणजे आता ग्रुप बी ग्रुप सीची तयारी करणारे जे विद्यार्थी असतात त्यांचं भूगोल, इतिहास, पॉलिटी सगळं काही डिटेलमध्ये ऑलरेडी झालेलं असतं, त्यांना तलाठी भरतीचे प्रश्न सोपे वाटतात. पण जे ऑलरेडी तलाठी भरतीवरती फोकस करताय त्यांनी 6वी ते 12वीचे पुस्तकं जे आहेत चांगले करा, खूप चांगले करा स्टेट बोर्ड. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान हे सगळे विषय चांगले करायचे. नंतर तुम्ही तात्यांचा ठोका सुद्धा रेफर करू शकता. तात्यांचा ठोका जो आहे तो करू शकता. तरी जर तुम्हाला वाटत असेल की याच्यातून आपलं म्हणजे नवीन आवृत्ती घ्या, जुनी आवृत्ती घेऊ नका, एकदम नवीन लेटेस्ट आवृत्तीची असेल तात्यांचा ठोक्याची ती घ्या. किंवा मग सेपरेट विषयावाईज तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. जसं की इतिहासाकरिता मग तुम्ही अनिल कठारे सरांचं पुस्तक असेल, भूगोलकरिता तुम्ही दीपस्तंभचं असेल, त्यानंतर पॉलिटिकरिता रंजन कोळंबे, अर्थशास्त्राचं पण रंजन कोळंबे सरांचं घेऊ शकता. तर या पद्धतीने मग सब्जेक्ट वाईज पण तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्याकडे वेळ भरपूर असेल, वाचनाची आवड असेल,
तर तेही घेऊ शकता किंवा मग ठोकळा वगैरे घेऊ शकता. वेळ जास्त असेल तर विषयानुसार संदर्भ ग्रंथ तुम्ही घ्यायला हरकत नाही. मग त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा पहिला आपला विषय आहे मराठी विषय, ज्याकरिता आपल्याला 25 प्रश्न विचारले जातील आणि 50 गुण देणारा हा विषय आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये सगळ्यात पहिलं पुस्तक जे आहे 4 पुस्तकं रेफर करेल मी. त्यामधले पहिलं आहे बघा की संपूर्ण मराठी व्याकरणाचं एक पुस्तक आहे सुलेखन प्रकाशनचं. मराठी व्याकरण आणि लेखन ज्ञानेश्वर मुळीक, मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह नितीन सरदेसाई, किंवा चालू घडामोडीवरील जे काही मराठी व्याकरणाचे सराव प्रश्न असतील ते पण तुम्ही विविध प्रकाशनं किंवा टेलिग्राम चॅनलवरती वगैरे मिळतात. पण मग मराठी व्याकरणाला याच्यामध्ये जे दिलेलं नाहीये ते पुस्तक आहे आणि सगळ्यात लेटेस्ट सगळ्यांना माहीत असणारं मोरा वाळंबे सरांचं. मित्रांनो, हे एकदम बेस्ट बुक आहे मोरा वाळंबे सरांचं. त्यामध्ये व्याकरणाचं एक पुस्तक मिळतं, व्याकरण आणि शब्दसंग्रह दोन्ही पुस्तकांचा तो सेटच मिळतो मोरा वाळंबे सरांचं. हे जर केलं ना तर तुम्हाला हे बाकीचे कोणतेच बुक करायची गरज नाही. मोरा वाळंबे सरांचं करा, एकदम बेस्ट पुस्तक आहे. त्यानंतर बघा इंग्रजी व्याकरण. आता इंग्रजी भाषा जी आहे इंग्रजी करता तुम्हाला बघा ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश जे आहे SP बक्षी सरांचं अरिहंतचं. त्यानंतर इंग्लिश ग्रामर अँड त्या ठिकाणी कंपोजिशन बघा रेन अँड मार्टिन. त्यानंतर आहे फास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश राजेश वर्मा. आता इंग्लिश करिता तुम्ही एकदम म्हणजे काहीच तुमचं इंग्लिश वगैरे कव्हर नसेल तर मग एकदम सोपं बेसिक जर तुम्हाला वाटत असेल की एकदम बेसिक पासून आपल्याला इंग्लिश करायचंय, बाळासाहेब शिंदे सरांचं बुक रेफर करा. कुणाचं? बाळासाहेब शिंदे सरांचं. तर त्यांचं काय इंग्लिश ग्रामरचं जरी बुक असेल तरी तुम्हाला खाली मराठीमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही हे अगदी बेसिक पासून करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकदम चांगलं पुस्तक आहे. पॉलँड सुरू वगैरे करतात मुलं, पण मग ते खूप ॲडव्हान्स लेवलचं झालं. ओके, जे अगदी शून्यातून BA BSc चे स्टुडंट असतात त्यांना जास्त इंग्लिश वगैरे, तर त्यांनी बाळासाहेब शिंदे सरांचं बुक जे आहे ते वाचायचं आहे. त्यानंतरचं आपलं सामान्य ज्ञान, जसं मी सांगितलं बघा, आता सामान्य ज्ञानचं इथे स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान म्हणून सागर पब्लिकेशनचं आहे. लुसेंट सामान्य ज्ञान म्हणजे लुसेंट जीकेचं आहे, मराठी इंग्रजी बेस्ट आहे, हे पण घेऊ शकता. MPSC राज्यसेवा सामान्य ज्ञान म्हणून नितीन बांगडे सरांचं आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी वर्षभराचं मासिक वगैरे. आता बघा सामान्य ज्ञान असा विषय आहे, त्यावरती 25 प्रश्न विचारले जातील आणि त्यामध्ये आपल्याला इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, चालू घडामोडी आहेत. मग चालू घडामोडी तुम्ही मंथली करू शकता. ओके, मंथली जे काही मासिक येतात तर ते तुम्ही घेऊ शकता. सिम्प्लिफाईडचं असेल, पृथ्वी परिक्रमा असेल, किंवा मग तुम्ही सिम्प्लिफाईडचं मंथली येत नाही पण मंथली मासिक तुम्ही करू शकता चालू घडामोडीचे, किंवा मग डायरेक्टली इयर बुक वगैरे मिळतात त्याच्यातून तुम्ही तलाठी भरतीसाठी जे चालू घडामोडी आहे ते करू शकता कव्हर. आणि बाकीचं नंतर मग बाकीचे जे विषय आहेत मी सांगितलं. स्टेट बोर्ड तर करायचंच आहे, सामान्य ज्ञान करता स्टेट बोर्ड अगोदर चांगलं करा. आणि संदर्भ ग्रंथ तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तर सब्जेक्ट वाईज तुम्ही संदर्भ ग्रंथ सुद्धा घेऊ शकता. नंतरचा आपला विषय आहे बघा बौद्धिक क्षमता, IQ अँड तर्कशक्ती. तर मित्रांनो, चालू बौद्धिक क्षमता गणेश विस्पुते सरांचं, सामान्य बुद्धिमत्ता चाचणी म्हणून RS अग्रवाल सरांचं पुस्तक हे बेस्ट पुस्तक आहे. तर्कशक्ती आणि बुद्धिमापन म्हणून अभिजित गुप्ता सरांचं, आणि गणित व बुद्धिमत्ता लक्ष प्रकाशनचं. तर यापैकी कोणतंही एक, असं नाहीये की सगळे नाही घ्यायचे. ओके, कोणतंही एकच घ्या. म्हणजे पुस्तक एक आणि त्याच्यात 10 रिव्हिजन, की 10 पुस्तकं आणि त्याची एक रिव्हिजन, कोणतं बेस्ट आहे? तर हे एक पुस्तक 10 रिव्हिजन, अशा पद्धतीने म्हणजे सिलेबस आपल्याकडे मिनिमम सोर्स मॅक्झिमम रिव्हिजन आपली झाली पाहिजे, जेणेकरून आपल्याला डाऊट आपला त्या ठिकाणी क्लिअर असतो. आणि इथे मेन म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही, मुलं खूप जास्त मार्क्स या ठिकाणी घेतात. मग आपला हा डाऊट तुमचा क्लिअर झाला. त्यानंतर आता इतिहास. आता बघा मी जसं सांगितलं तुम्हाला की आपण जे सामान्य ज्ञान म्हटलो त्यामध्ये पण भरपूर सामान्य ज्ञानमध्ये काही फक्त सामान्य ज्ञान म्हणून एकच तुम्ही पुस्तकं घेऊन बसू शकत नाही. ओके, त्यामध्ये पण इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, चालू घडामोडी आहे. मग त्यामध्ये आपण काय बघतोय, पहिला आहे इतिहास. मग इतिहासाकरिता नक्की काय केलं पाहिजे? इतिहासाला आपल्याला भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे. मग पहिलं बुक तुम्हाला मी सांगेल स्पर्धा परीक्षा इतिहास म्हणून एक आहे, तारुण भारत प्रकाशनचं. महाराष्ट्राचा इतिहास आहे अनिल कठारे सरांचं, आणि भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणून बिपिन चंद्र आहे. पण एवढं काही डिटेलमध्ये करू नका, अनिल कठारे सरांचं जरी घेतलं तरी बेस्ट बुक आहे. नंतरचा भूगोलचा विषय आपला, तर मित्रांनो भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल जो आहे संदीप भालेराव सरांचं बुक आहे, तर हे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. नंतर बघा राज्यघटना आणि प्रशासन, याकरिता तुम्ही एम लक्ष्मीकांत. आता एम लक्ष्मीकांत खूप मोठं आहे. ओके, त्यापेक्षा मी म्हणेल रंजन कोळंबे सरांचं, तलाठी भरता करता तुम्हाला रंजन कोळंबे सरांचंच बुक तुम्ही घ्या. ओके, रंजन कोळंबे सरांचं बुक तुम्ही तलाठी भरती करता, राज्यशास्त्र विषय जो आहे तुमचा कव्हर होईल. त्यानंतरचा अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी, तर मित्रांनो भारतीय अर्थशास्त्राला पण रंजन कोळंबे सरांचंच घ्या, बेस्ट बुक आहे. आणि बाकी योजना आयोग, पंचवार्षिक योजना, प्रकाशन विभाग वगैरे, महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण अहवाल राज्य शासनाचे. त्यानंतर आता चालू घडामोडी ज्या आहेत त्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला इयर बुक घ्या, मासिक घ्या, तुमच्या पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने वेळ मिळतोय त्या पद्धतीने तुम्ही वाचा. मासिक घेत जर तुम्ही शॉर्ट नोट्स काढत गेले
तरी तुमचं होईल. आता महत्त्वाचा विषय म्हणजे अभ्यास नक्की कसा सुरू करावा. आता आपल्याला परीक्षेचा पॅटर्न माहीत झाला. त्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये किती विषय आहेत, किती गुणांचे आहे, नकारात्मक गुणदान वगैरे नाहीये. त्यानंतर आपल्याला सगळे पुस्तकं आपल्याकडे आता आलेली आहेत प्रश्नाचा हे. तर मित्रांनो आता करायचं काय, तर मित्रांनो PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता तुम्हाला भलेही तुमचा काहीच अभ्यास नाहीये, नेमकंच पुस्तक घेतलेले आहे, तुम्हाला काहीच माहित नसेल, तरी पण अगोदर PYQ करा. एकही रिडिंग न करता अगोदर PYQ वाचा. त्याचा फायदा काय ते सांगेल. बघा, सपोज तुम्ही आता तलाठी भरतीचा 2023चे पेपर तुम्ही काढले. ओके, तर 2023चा सपोज एखादा पेपर तुम्ही स्पेसिफिक एखादा पेपर तुम्ही घेतला. एक सेकंद. तर सपोज एखादा पेपर या ठिकाणी तुम्ही घेतला, तर त्या पेपरमध्ये जे काही 100 प्रश्न असतील, तर त्या 100 प्रश्नातला सगळ्यात पहिला पार्ट जो आहे तो काढायचा. जसं की आपण मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न आपण काढले. मग त्या मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न जे आहेत, तर आपल्याला मागील किती जवळपास तुम्ही जेवढे काही PYQ, जेवढे जास्तीत जास्त PYQ तुम्हाला करता येईल तेवढे करा. वाचून काढा एकदा. म्हणजे सिलेबसला सुरुवात करण्याच्या अगोदर पण मी म्हणेल, सपोज तुम्हाला आता मराठी विषयाला सुरुवात करायची आहे, आता मी मराठीचं सांगते, बाकीच्या विषयाला हेच पॅटर्न जे आहे ते तुम्ही फॉलो करायचे. सपोज मराठी विषयाला आपल्याला सुरुवात करायची, आपल्याला माहिती आहे तलाठी भरतीला 100 प्रश्नांपैकी 25 प्रश्न मराठीचे येतात. मग मित्रांनो, या मराठीच्या 25 प्रश्नातले मग हे सगळे प्रश्न वाचून घ्यायचे आणि मागचे 5 वर्षाचे सगळे वाचा. जेवढ्या प्रश्नपत्रिका हातात पडतील तेवढ्या वाचा. आणि मग हे 25 प्रश्न वाचल्यानंतर प्रत्येक म्हणजे पेपरमधले 25 वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की त्यामध्ये तुम्हाला नक्की कशावरती भर द्यायचा आहे. जसं की मराठी विषय घेतला, मग नक्की कशावरती जास्त प्रश्न येत आहेत, की जसं संधीवर जास्त प्रश्न येत आहेत, की बाकी नामाचे प्रकार आहेत. म्हणजे ते त्याच्यानुसार तुम्हाला कळेल. म्हणीवरती आहेत, कशावरती प्रश्न आहे, कशावरती जास्त फोकस करायचा आहे, प्रश्न जास्तीत जास्त कुठे पडतायत. तर या पद्धतीने तुम्हाला ते कळेल. ते कळल्यानंतर मग मराठी व्याकरणाचे तुम्ही एक प्रॉपर जे आहे प्रत्येक सब्जेक्टची प्रॉपर किती एकच रिडिंग करा. अगोदर एक रिडिंग प्रॉपर करा. एक रिडिंग प्रॉपर झाली की नंतर पुन्हा PYQ कडे या, की तुमचे नक्की कसे सॉल्व्ह होत आहेत का, मग हे प्रश्नामध्ये बघितलेलं आपण इकडे वाचले का, हे बघा. मराठीलाच नाही, सगळ्या विषयांना तुम्हाला हे पॅटर्न फॉलो करायचे. मग ते झाल्यानंतर तुम्हाला कळतं की या पुस्तकातला कोणता डाटा आपल्याला उचलायचा आहे, कोणती महत्वाची माहिती आहे तेवढंच उचला, त्याचीच रॅपिड रिव्हिजन करा. PYQला हाताला धरून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि राहिला प्रश्न मग बाकी सराव प्रश्न. तर मित्रांनो, सराव प्रश्नाकरिता आता मी जवळपास मराठीच्या आपल्या चॅनलवरती 5000 प्रश्न घेणार आहे रिव्हिजन करिता. किती? 5000 प्रश्न. 200 प्रश्नांची 200 प्रश्नांचा एक व्हिडिओ असेल. काय करायचं, व्हिडिओ लावायचा. व्हिडिओ लावल्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये काय करायचं, प्रश्न पहिल्यामध्ये मी 4 ऑप्शन वगैरे देईल. मग तुम्ही ते ऑप्शन, त्याचं उत्तर सपोज तुम्हाला ए वाटत असेल ते ए लिहायचं. त्यानंतर प्रश्नाचं उत्तर मी काय सांगितलं, त्याचं स्पष्टीकरण काय सांगितलं ते बघायचं. आणि मग तुमचा प्रश्न बरोबर आला की चूक आला हे तिथं नोट डाऊन करायचं. आणि त्या 200 पैकी तुमचे किती बरोबर येत आहेत, मग आपण कुठे चुकतोय या गोष्टी तुम्हाला कळेल. मग त्याकरिता तुम्हाला आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करावं लागेल. आपण पॉलिटीचे प्रश्न ऑलरेडी टाकलेले आहेत. आता भूगोल, इतिहास सगळे प्रश्न येतील. तर आता मराठी व्याकरणाची पण आपण सुरुवात या ठिकाणी करतोय. तर मित्रांनो, आय होप की तुम्हाला हे व्हिडिओ जो आहे तो म्हणजे त्याच्या माध्यमातून सगळी तलाठी भरतीची जी काही माहिती होती समजली असेल. जर लेक्चर म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर सगळे डाऊट तुमचे क्लिअर झाले असतील तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे जेवढे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना पुरेपूर याचा फायदा होईल. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.